स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मारक उभारणीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत। आज महापौर रूपाराणी निकम यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत शहरातील काही संभाव्य जागांची पाहणी केली। या पाहणीनंतर स्मारकासाठी अंतिम जागेचा निर्णय महासभेत घेण्यात येणार आहे। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने आज कोल्हापूर महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। महापौर रूपाराणी निकम यांनी सकाळी 10:30 वाजता मुक्त सैनिक वसाहत उद्यान, रुईकर कॉलनी उद्यान आणि KSBP चौक या 3 संभाव्य ठिकाणांची पाहणी केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक जागेचा एकूण एरिया, लांबी, रुंदी तसंच इतर तांत्रिक माहिती सादर करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या। तसंच नामांकित आर्किटेक्टकडून स्मारकाचं डिझाईन तयार करून सादर करण्यासही सांगितलं। त्यानंतर स्मारकासाठी अंतिम जागा कोणती हे महासभेत ठरवण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली। या पाहणी दौऱ्यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ तसंच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।